ब्रह्मणाच्या वेगाचं गमन करण्याची ताकद आहे. तिचा मारुतरा गेलेला त्याला विघ्न कर. हा पाहुणा एक नाही दोन नाही मन लावून ऐकू लागलेला आहे. हा मला काम सांगायला आल्यावर चहा नाही बसी नाही काने मी ऐकावी नंती लक्ष्मण बदली से शक्ती उदया येता ग बसते सावित्रानी चिती मरेन. मोकळ्या मनानं रावण खोटं बोलायले बर काय. ऐकणं म्हणला काल मी या लक्ष्मणाला शक्ती भेटली म्हणला. या बाका लई दिवस लबाडी झाकत नाही हो. एका गावाला कणग्या भरल्या त्या गावाच्या रस्त्यामध्ये कणग्या असायच्या पूर्वी काळामध्ये. पण एका बाईचा स्वभाव मारा जरा हा लाचर होता बर का. त्या शेजारणी पशी बसल्या बसल्या म्हणले काकू तुमच्या दोन्ही कणग्या बाहेर येतील कोण येत नाही गो काढून गहू. ती बाई म्हणली माय मरणाचा गहू आहे जिकडे तिकडे कोण न्यायले ग. असं म्हणल्यानं आपापल्या कामाला गेल्या. पण महाराज म्हणणारी मायासारखी होती बरं काय. मी मावस बहीणच. हिनं तिची कणिंग फोडीन महाराज पाहिली भर गहू काढून नेले बरं काय. आता हे कोणालाच माहित नाही. 5 वाजता रानाकून येऊ लागली महाराज चोट्टी. गावातले माणसं पारापाशी बसलेले. तिला वाटलं काय गप्पा चालल्यात घेऊन जवळ आली. काय चाललं रे पोरं. ते म्हणजे काय नाही भागवतराव आबा हे गेलते ना हवे दिला ते आले तू नाही गप्पा आणलं तर काय. म्हातारीनं गुन्हान जावं की नाही. म्हातारी म्हणली मला वाटलं गव्हाच काय की माय. पुढं गेल्या बाई बसल्या. बाई सांगल्या माय काशीला गार पाणी होतं ग. लई मडी आडवे येऊ लागले ग सांगू लागल्या बाई. रोडवर आंघोळी करू लागले. बाई बाई बशी गेल्या म्हणले बाई काय चालले ती म्हणजे काय नाही माय त्या मनकर्णिकेच्या घाटावर गेलते ग. 40 जवळ लागले 15 आडवास उभे होते. महाराज ती म्हणली मला वाटलं गव्हाच काय की माय म्हणली बरं काय. ज्या बाईचे गहू गेले ते बाई वट्ट्या उभा राहून सांगू लागली कोण्या रांडन 4 पायले गहू नेले 4 पायल्या. लाज कशी वाटलं तिला. हिनं गुन्हा बसत का नाही म्हणजे माय 4 पायल्या खावावं एक तर पायले भर नेले. या बाका करोनेचा वेग उडाना दिव्यांच्या दियानुना स्वय लक्ष्मण उठविला. औषधी आणायला चाललेला आहे. त्याने का औषधी आणल्या रे आणल्या. लक्ष्मण उठणार आहे बरं काय. उदयाने येता बसती आणून औषधीचा मस्ती प्रतिज्ञा मारुती करोनी गेला. रावण पाहुण्याला सांगू लागलेला आहे. गेलेला बाबा का तो त्या रामरायापुढे प्रतिज्ञा करून गेलेला आहे. तत्काळ औषधी आणून आता जीव उठेला लक्ष्मण मग त्याची झुंजेल कोण. राम लक्ष्मण आतुर. एकदा का गेलेला बाबांना औषध आणली ना औषधी लक्ष्मणाच्या शक्तीपीठात होती. आणि लक्ष्मण जर उठला ना तर रात्रबळी ते दोघ जण बलिष्ठ सकाळ वानर ग त्याची कोण झुंजेल. एक एक वानराचं वर्णन करू का तर सर्व वानर बलवान आहेत बर काय. आणि या बलवानामध्ये बलवान कोण असेल हा मारुती आहे. आणि एकदा का महाराज लोक भांडायला आले ना तर बापू आपलं काही खरं नाही. यासाठी आता सध्या वेळ चांगली आहे काम करून घेऊन लागलेला आहे. करून ब्रह्मशक्ती अकळला उर्मिला पती तव कार्य साधावे उदया गवस्ती नायता आलं का जातीवर
झालं का नाही जाते हो. बघा तुम्ही लबाडी लई दिवस नसते हो महाराज. आपल्या तोंडानं सांगते माणूस. बराच गावचं देशमुखाचं पाटलाचं पोरग सकाळी सकाळी डबा घेतला आणि संडासला गेलं, बोरी खाली बसलो. ते संडासला पण जाऊ नये बरं काय. हे आपल्या परभणीकडचा महाराज वजनदार आवाज आगायला बसलं महाराज. बसल्या बसल्या त्याच्या पुढे बोर पडलं. तसं बोर त्याने तोंडात टाकलं, पण लोक बघत म्हणून गपचिप त्याने गिळलं. घरी आला, कपडे बदलले, महाराज गेलं की त्याला लग्नाला एका जायचं ना त्याला लग्नाला उद्या. त्या लग्नामध्ये त्या गावच्या माणसानं एकुलती एक लेक म्हणून लेकीच्या लग्नात नाचायला काही बाया आणल्या त्या पहिल्या काळातल्या, आणि ते गाणं म्हणू लागल्या, मला सकाळची गोष्ट कळती रे, मला संध्याकाळची बी कळती रे, असं गाण्यात म्हणून लागले बरं काय. हे म्हणला बोरी खाली कळाले, आणि बाईनं सांगितलं की 4 माणसात अपमान होईल बाबा, म्हणून यांनी अंगठी काढीन त्या बाईला दिली. म्हणला मावशी, त्या बाईला वाटलं गाणंच आवड आहे काय की मोह. ती म्हणली तू मानो या ना मानो मै काही हु रे. ते मला जाय सांग. अंगठी दिली ते सांगते म्हणली, मी माझ्या तोंडाला सांगतो. मला हागाय बसल्या बोर खाल. चंद्रामृत सदा पूर्ण चंद्रांचल मलती मना एरवी तो द्रोणांद्री जाण नामाभिधान विख्यात. तसली जात रावणाची. या पर्वताला 2 नाव आहेत, चंद्रांचल उर्फ द्रोणांचल. चंद्राचा अमृत पडल्यामुळे चंद्रांचल, आणि द्रोणासारखा आकार आहे म्हणून द्रोणांचल. एकाच माणसाला 2 नाव असले पानकड होती बरं काय. एका गावाला गेलो, भागवतराव मरणाचं गार लागायला, म्हणलं काय आपल्याला पांघरा न्यायचं. आपली ताई त्या गावामध्ये, गावची लेख होती. गावात आलो, म्हणलं आमच्या गावची कमल आहे, त्या कमलच्या घरी नेऊन सोडा. ती म्हणले बघा नरसापूरची कमल, कमलापुरात अजिबातच नाही. रात्रभर महाराज कथा सांगितली, पारा उघड्या झोपलो होत्या, आणि सकाळी गावाकडे निघताना बघायला तर ती कमल तिकून घागर घेऊन यायली पाण्याची. मला म्हणले मान भाऊ तू कवा आलास रे. म्हणलं बाई रात्रभर गारव्यात मेलो. आणि याच ना घरी मी गावातल्या माणसाला विचारलं, आमच्या नरसापूरची कमल तुमच्या गावात दिली ती कुठे आहे. म्हणले महाराज तुम्ही चुकलात, मला इथं कोणीच कमल म्हणत नाही, इथं मो नाव विमल आहे. मी गेलं ना ते रात्रभर. रूपाने चंद्रामृताम्र संजयनिताशी मला औषधी अनंत पर्वती समस्त भारताची. रूपाला आलेल्या अमृताच्या औषधी त्या पर्वतावर गेला कपिनंदन महामाया करुणी जाणते अशी करायला विघ्न सूर्योदय जवना भोज. सूर्य उद्यापर्यंत मायेचे लक्षण जटा धारी वल्कलांबर सर्वांगी भस्मोदय साधारण रुची वेश. तुला जर त्या मारुत्राला फसवायचं असतं एकच कर, तापस्वेश धारण पूर्ण करावा निर्माण. गोवा बया कपिनंदन माया आपण करावे. बघ तुला त्या मारुत्राला फसवायचं का. काही नाही म्हणला, बघ आवेदेला जाय, 200 रुपयाला जॅकेट आहे. सुपके फळे सुशीतळ जळ सुंदर वृक्ष सुपरिमळ आपण धरणी अति सुशील गोळांगुळ विगुंत वावया. कारण हे मारुत्राला सांगून काय लक्षात ठेवा. भागवतराव मोठेपणानं घालून गेलो घरी. मला वाटलं बायको मला मोठेपणा देईन वर काय. मला म्हणजे काय मसन जोग्यावानी घालून आला का नाही ताप. अगं म्हणलं एडगाल 200 रुपयाचं आहे की. निष्ठा ब्रह्मज्ञान कथेशी वर्णाव कपिनंदन रघुनंदन. बरोबर आहे. त्याने त्याची सुख गान कपिनंदन विगुंतेल. एक काम कर बर काय कालदेवी, त्या मारुत्राच्या पुढे जर प्रसंग आला तुला काही सांगायचा तर भगवंताची सुंदर कथा सांग बर काय. आणि रामरायाची कथा ऐकली रे ऐकली की त्या मारुत्राला दुसरी कोणतीच कथा ऐका वाटत नाही. करावे हनुमंता सुरस सांगावी राम कथा
पडे कपिनाथ ते सर्वता करावे. एक काम कर बर का, आतिथ्य करावे हनुमंता. आले आले आबानं पोतीलाच बसविल. आतिथ्य नाही, चहा नाही. लाडक्या बहिणीला भेटला मी, लाडकी बहीण प्यायली. ते माशुर राक्षसी प्राणी मात्र सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी आहे. जे कपिंद्राची ते गिळे. राजा रावण सांगू लागले, बघ तुला असं जर ऐकणं गेला तो हणव्या, त्या आश्रमाच्या बाजूला सरोवर आहे. औषधी समीप सविस्तर सरोवर संपूर्ण सरोवर सुंदर कमल मनोहर ते कपिंद्र गोबाबा. अप्सरा त्या आश्रमाच्या भोवताला या ठिकाणी झाडं लाव. गमन करून शीघ्र गती सर्व प्रकारे शक्ती जल मारुती ते युक्तीचा मारुती कसं मरल ती आयडिया कर बरं. तुझी सांगो कपट गती तव तू केवळ कपट मूर्ती ते माझी काय युक्ती सर्वथा मारुती मारावा. तुला कपट कर म्हणण्याची गरज नाही, कारण तुला सगळे माहित आहे. तुझ्या घरामध्ये कपट करण्याचा पूर्वीचा खानदानी धंदा आहे. फक्त मारुतीला कसा अडकल्या जाईल. मरण पावल्या रघुनंदन कैशनी वाचल विभीषण सुग्रीवाही चांडील प्राण अर्धक्षण लागता. बोलू लागलेला आहे बाबा. एकदा का हनुमंतराय अडकला की लक्ष्मण मरतोय, लक्ष्मण मेला की राम. बघा मला काय अपेक्षा असतात माणसाच्या. आमच्या गावाला एक मुसलमानाचं पोरग, माय बाप नव्हते. पाटला नाव ढोरा कठुलं बरं का, खाईन आपलं करीन, पोटाला खाईन. मग ते घाबरून संध्याकाळी ढोरं बांधले आखड्या रानात आपल्या वाड्यामध्ये, आणि दावणीला बसल्या बसल्या विचार करू लागलं बरं काय. आता गेल्यावर पाटलाकडून 2 रुपये घेतो, लोगावला जातो, लोगावून कोंबडीचा अंडा आणतो, ती कोंबडी खाली ठेवतो, ह्या कोंबड्या करतो बकच्या बकत, तेवढ्या कोंबड्या परबनला नेऊन विकितो. शेळ्या घेतो बाळू मामाच्या मेंढ्यासारख्या बकल, तेवढ्या मी शेळ्या गोळा करतो करतो, एक दिवशी शेळ्या विकितो, आणि 5-50 गायी आणतो म्हणला. त्या कोणत्या गिरगाई. मग मला जेवढ्या गायी बघितल्या, कोणी मला बायको देते, बायको करतो मला. मग मला लेकरं होते, बायकोचं मग भांडण होईल. मला अयोध्येला कस काय नेलं नाही, तुम्हीच कस काय बोबलत गेलात म्हणेन. रागाराग येऊन बसन असं ढोराच्या वाड्यामध्ये. पोरं येते, बाबा चला जेवायला जाई म्हणेन. मग काही पोरायला आकड तीच मारत पदर घेऊन येईन आव जेवायचं की हो म्हणून अशी लात मारीन म्हणलं. हल्ली दावणीला गेलं मोडून त्याचा पाय. किती लांबवर अपेक्षा आहेत महाराज. तसं रावण म्हणाला राम मरल, राम उत्पत्ती मर्दी समज एवढा साधील कार्यार्थ जरी हनुमंत मारिला मरुणी घरी देवनी चरण तीन अर्ध राज्याचा चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण स्वयंभाव. रावण म्हणला बघ मी आता मरायलो एक म्हणला. पण रावणाला काल नाही म्हणला तू परभणी जिल्ह्यात गेलतास का हे 2-4 रोजात. रावण म्हणला गेलतो कडे. म्हणला मग सांग ना बापू मताला कितकाला देऊ लागले तिकडं. बाकी बाबूता पडे चरणावरी मागुता माझा होतसे प्राणांता वस्ता जीवदाता तू होय. रावण म्हणला कडे मी तुला अर्ध राज्य देईन म्हणला. बरं काय भागवतराव मी बिले हातून घेतला यंदा. अयोध्येला जायच्या आधी 3 उमेदवार माझ्याकडे आले. राम महाराज कुठं जायचं म्हणलं अयोध्येला. किती देऊ म्हणलं 5-5 तिघांना द्या. तिघायचे 5-5 करून 15 आणले, आणि त्या रामाला म्हणलं एकालाच निवडून आण. ते आलंय मी बोला. ऐशा ऐकताचे उत्तताच कला राक्षस विजय दुर्धर कपट प्रकार भला नव्हे. चांगल्या चांगल्याची वाट कपटाला लावली. कपट करिता हिरण्य कशपू खंड विखंड केली वपू तेथे आमचा कोण प्रतापू रुद्र रूप जिंकावया. बाबा काल मी रिटायर झालेला ग्रामसेवक होतो बरं काय. ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीमध्ये गेली, मला फाईल काढली जुनी. कोणी कोणी आपल्या गावात भ्रष्टाचार केलेला आहे. पहिलं नाव आलं हिरण्यकश्यपूचं. ते म्हणला बापरे याचं तर टप्पूच नाव आहे बरं काय. महाराज हिरण्यकश्यपूनं कपट केला. पोटच्या पोराला नाव घेऊन येते देवाचे.
देवानं रूप बदललं. मुंडक महाराज सिंहाचं शरीर माणसाचं मांडीवर घेतलं आणि त्याचं फाडलंय. त्या जर बाबाची ती अवस्था झाली असेल तर माझं कसं होईल म्हणून लागलेला साधिले अमरेंद्र हे खाली आले भगी व्यापिले शरीर साधे कपट साधिले चंद्र वा क्षय रोग तोर व्यापिला गेल्या कोणाची वाट लागली. यायली 33 कोटी देवाचा राजा इंद्र महाराज आमच्या माता अहिल्या बरोबर कपट केलं. अहिल्या ही मुलगी कोणाची जरा बारकाय नाही का बारकाय आम्ही बक्का जण म्हणतो बरं काय ब्रह्मदेवाची मुलगी ही पण ब्रह्मदेवाची नाही ही मुलगी महाराज. ही लेख कोणाची सांगू काच ही लेख परभणीकरांची आहे. मुदगलच्या मुदगलेश्वर ऋषींची मुलगी ही अहिल्या. पण आता ऋषी तपाला बसल्यामुळे हिला सांभाळायचं कोणाला म्हणून ब्रह्मदेवाला सांभाळायला दिली होती बरं का. ब्रह्मदेवा माझ्या लेकीचा सांभाळ करा. आणि ऋषीवर तपामध्ये तल्लीन झाल्यामुळं हिचं वय झालं आणि लग्न करायचं ठरलं. जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून देईन त्याला माझी मुलगी दिल्या जाईल. महाराज ज्याचं लग्न झालं नाही ते निघालं मला येरी बायका भेटणार. ज्याचं झालं ते मला लकी टू चान्स दुसऱ्यांदा भेटायला वाईट आहे का. म्हातारा मला झालता पण पहिली मेली म्हणला ही करून घेऊ म्हणला. सगळ्या आईनं बेजार झाले. गौतम ऋषी गंगेला गेला आंघोळ केली. तिरुमूर्धनी गाय पाहितली महाराज गायला प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मदेवाच्या घरी आले. ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा काय चाललंय म्हणले आईलेचा ओर आहे. कोण आहे जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याला मुलगी दिल्या जाईल. गौतम म्हणले जरा पंचांग काढून बघा ना महाराज कोणाचा नंबर लागलाय तर. महाराज पंचांग काढलं आणि पंचांगामध्ये वर्णन आलं पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य तेवढंच. गंगेला स्नान करून आल्या गाईला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य तेवढंच. आणि जन्मदात्या माईला नमस्कार केला तरी पुण्य तेवढंच. म्हणले मग कस काय आपला नंबर. पहिला नंबर गौतमाचा लागला. 12 मंगलाष्टका झाल्या आणि शेवटच्या मंगलाष्टकाला इंद्र धापा टाकत आलं आणि मोठ्यानं बोंबललं अरे तुम्हाला जानवेला जानवं लावायचं होतं आम्हाला का बेजार केलं. पण एक दिवस या इलेचा भोग घेईल. आणि महाराज ग्रहण काळ आला. ग्रहणाच्या काळामध्ये महाराज बेटायमाला हे कोंबडं बोंबललं म्हणून तर कापून खायले. कोंबडा बोंबललं बेटायमाला. आमच्या गौतमाला वाटलं पहाड झालेली आहे म्हणून गौतम गंगेला गेले आणि एवढ्यामध्ये महाराज ह्या बिमाराला राखण ठेवलं बरं काय. हे चंद्र त्याला म्हणले बाहेर कोणी आलं सांग. आणि इंद्र महाराज मोराच्या रूपामध्ये गेला आणि मध्ये जाऊन पुन्हा गौतमाचं रूप धारण केलं. आहिले बाईनं नवऱ्याच्या रूपाकडे पाहिलं. नवरा समजलं महाराज नको करायचं ते कुटाणा केला आणि एवढ्यामध्ये गौतम बाहेरून आले. गौतमानं आवाज दिला अहिल्या. आता मात्र अहिल्याच्या मनात प्रश्न पडला नवरा दारामध्ये तर हा कोण आहे तू कोण. ते म्हणला मी इंद्र आहे. लाज वाटते का जा पळून म्हणून मोऱ्याच्या वेशात जाऊ लागला. आमच्या गौतमानं पाहितलं आणि शाप तोंडातून आला 1000 बघा पडतील तुला. महाराज इंद्रा पडले बघ. चंद्र झाला काळा काळ्यानं शानपणा केलता. पासून बकळ काम आहे. महाराज आवाज बघायलेत बरं का ताणून हाणायलेत. पण आमच्या महाराजाला चलता चलता इशारा करतो 12 तारखेपासून सत्यात आहे बरं का आपली कथा. केलं ना आपली चार्जिंग खाला झाली ना आबा चार्जर द्यायचे नाहीत. सांडोनी राज चिन्ह भीक मागोगे ना आपण शीत कोरान नदी. ऐका ना महाराज खाऊन पिऊन घर घेणे ऐसे मांडिले. महाराज माहिस्मती नगरीचा राजा येणार सहस्त्रार्जुन मजल दर मजल करीत नांदेड गावाला आला. नांदेड पशी माहूर नावाचं गाव
आणि माहूर नावाच्या गावामध्ये माता रेणुका बसलेल्या आहेत. रेणुका मातेनं बघितलं माझ्या माहेरचा राजा दिसतोय. महाराज नवऱ्याकडे गेल्या, माझ्या भावाला जेवायला करायचंय. लाडका भाऊ आलाय माझा आणि भावाला जेवाय करण्यासाठी महाराज गौतमाला विनंती केली. गौतम आणि जमदाग्नीनं ऋषीनं कामधेनू नावाची गाय आणली. कामधेनूच्या जीवावर स्वयंपाक केला. जेवायला शस्त्र अजून बसला आणि विचारतोय, असला स्वयंपाक आमच्या घरी कधी झाला नाही आणि तुमच्यासारख्याच्या झोपडीत जेवढा स्वयंपाक. सांगितलं कामधेनू नावाची गाय आणलेली आहे. महाराज असली गाय तुम्हाला काय करायची म्हणलं. गाय घेऊन जाऊ लागला. महाराज जमदाग्नी ऋषी आडवे आले, वार केले या सरदुष्टानं आमच्या जमदाग्नीवर. रेणुका माता पुढे गेल्या. रेणुका मातेच्या अंगावर वार केले. बाईनं पोराच्या नावाने हाक मारली, परशुरामा. आवाजाशी परशुराम आला आणि 1000 हाताचे तुकडे करून टाकले. त्याच तसं झालंय म्हणला. आपण लोकांसंग कपट केले, आपलं कसलं होईल म्हणाले काल नेहमी. आणि महाराज हेच रावण आता किती बघा ना महाराज एवढं कुटाणा केलाय. एकतरी घरात जिवंत ठेवलंय का याने. आपल्या तर आपल्या घराला हेंडगा लावलाय आणि माझ्या घराला हेंडगा लावाय आलाय काय म्हणून लागलेलं आहे. माता म्हणायची अशी हो गोपाळ तुळशी कपटे मिळविले तुळशी सपुत्र सैन्याची मारविले. बाईच्या दारात गेला, ओम भिक्षाम देई माते. बाई भिक्षा महाराज घेऊन आली. महाराज त्या बाईकडे बघितल्या, म्हणला बायको होतीस का माझी. जिला माय म्हणून मागाय आला आणि समोर आल्यावर बायको म्हणायला लागलेला आहे, इतरांची गती काय अशी कपटे नाडिले देवाची ईश्वरत्व चढून पानसी सोय सोये भिकेशी लागणार. साध्या जीवानं कपट केला असं नवल नाही. देवानं कपट करावं का महाराज. देवानं आपला देवपणा टाकून दिला आणि देव कपट करायला निघालं. महाराज कोणाशी कपट केलं. या बघा काल नेहमी म्हणला चांगल्या चांगल्याची मी आता पितळ उघड करणार आहे. हा म्हणून महाराज या पितळामध्ये पहिल्या देवाचं नाव आलं. ज्या देवानं देवपणा टाकून दिला आणि गरीब भक्तासंग कपट करायला निघालं. कोणता देव. आपण रंग बळीचे मागून लागला भीक त्याने द्वारपाल केला देख पुराणे असंख्य बोलती. मी ब्राह्मण आहे. या मग देवा मला असणारा 3 पावलं जागा दे. या की देवा. या लागी कपटाची वार्ता बने नवे का सर्वता कपट करिता कपिनाचा स्वगताशी करावे. ऐका ना तुम्हाला फ्रेश करण्यासाठी दृष्टांत सांगतो बरं काय. नाहीतर लय इकडं तिकडे सांगत नाही का म्हणते बरं काय. पण इकडं तिकडं सांगावं लागतं बरं काय. कपट केल्यावर काय होतंय म्हणून सांगतो मला 2 मिनिटं. म्हातारी सारखी सारखी घरात राहायची पण मला सुनबाईला देखवणं गेलं. सुनबाई म्हणे काही म्हणा पण म्हातारी नका माय. ही लुगड्यावाली गुणाना बसणं. 4 मैत्रिणी माझ्या साड्यावाले येतात. आम्ही एक मॅचिंग कलरच्या आणि तुमची 3 ठिगळाची म्हातारी गपची बसत नाही. नकच म्हातारीला आखाड्या नेऊन सोडावर काय. महाराज इथं बायकोच्या आधीन गेलेलं. बायको आखाड्यावर नेऊन महाराज म्हातारी ठुली. रोज ह्याने भाकरी घेऊन जायचं. पण एके दिवशी कबलापूरला कार्यक्रम होता. बायकोला म्हणला काय कर आजच्या दिवस तू भाकरी घेऊन जाय माईच्या. मी कबलापूरला चाललो बरं काय. बाईला वाटलं माई नवरा गेलं की हे काम मला लागायचं काय म्हणून एक काम करावं म्हणली. गेल्या गेल्या खोपीला आग लावा म्हणजे म्हातारी मेली की पुन्हा भाकरी देण्यात काम नाही काहीच नाही. पण म्हातारी महाराज बेटाय मला उठली आणि पोराचा हरभर कापाय आले का बघाय गेली बरं काय. त्या राहणार हिला वाटलं म्हातारी कोपीत झोपली काय की कोपीला गेल्या गेल्या 2-3 पेंड्या लावल्या आणि कोप फुकून दिली. महाराज उजेडानं सगळं म्हातारीनं बघितलं. म्हणली सुनबाईचा कारभार चाललाय. पण कयाला म्हणायचं. 2 दिवस महाराज आमच्या म्हाताऱ्याच्या आखाड्यावर गेली म्हातारी आणि 2 दिवसानं घरी आल्यावर महाराज कवडाला हात मारली वर काय. सुनबाई
म्हातारी आवाज ऐकलं परसून म्हणजे आत्या माय तुम्ही म्हणजे येडे अगं काय मजा आहे वरी काय खायला आणि प्यायला गुलाबजामुन म्हणू नको बासुंदी म्हणू नको काय बाई आत्या तुम्हाला कोण कोण भेटलं म्हणजे माय तो बापही भेटला तुम्ही माय भेटले काय म्हणली आत्या ती म्हणली मायापूरला 2 दिवस झाडून तरी द्या म्हणली बरं काय मला हे वाटले